मैं हूं शाह फैसल उमर और आप देख रहे हैं MH18 न्यूज। धुले शहर के प्रभाग क्रमांक 19 में विकास की एक नई किरण देखने को मिली है, जहां पूर्व विधायक फारूक शाह के हाथों 25 लाख रुपए की लागत से होने वाले विकास कार्यों का भव्य शुभारंभ किया गया। यह कार्य शब्बीर नगर सोपुटी रोड से हनीफ पिंजारी के घर तक और नेशनल हाईवे से जावेद गैरेज परिसर तक कराया जाएगा, जिससे स्थानीय निवासियों को सालों पुरानी समस्याओं से राहत मिलेगी और एक बड़ा दिलासा मिलेगा। इस कार्यक्रम के दौरान पूर्व विधायक फारूक शाह ने मंच से धुले महानगर पालिका की सत्ताधारी बीजेपी और विपक्षियों पर जमकर हमला बोला और शहर के विकास के प्रति अपनी मंशा जाहिर की। फारूक शाह ने कहा कि अपने 5 साल के कार्यकाल में उन्होंने कभी जातिवाद या भेदभाव की राजनीति नहीं की, बल्कि हर नागरिक को समान न्याय दिलाना और उनका जीवन स्तर सुधारना ही उनकी पहली प्राथमिकता रही है। इस मौके पर पूर्व नगर सेवक सद्दाम मुल्ला, रफीक पठान, आसिफ समीर खान, डॉक्टर दीपा नायक, साजिद पहलवान सहित कई गणमान्य लोग और स्थानीय नागरिक बड़ी संख्या में मौजूद रहे, जिन्होंने फारूक शाह का सत्कार कर इन विकास कार्यों के लिए आभार व्यक्त किया। MH18 न्यूज के लिए धुले से शाह फैसल उमर। प्रभाग क्रमांक 19 येथे शब्बीर नगर भागात 100 फुटी रस्त्यापासून तर हनीफ पिंजारी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। खरं तर ह्या एरियात, ह्या भागात रस्त्यांची खूप दुरावस्था झालेली होती आणि त्यासाठी आमचे युवा नेते रफीक पठाण, तसेच माजी नगरसेवक सद्दाम हुसेन खान, तसेच समीर भाई खान, भिकन शाह, अजर अली भाई सय्यद आणि येथील नागरिकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती। त्यासाठी मी नगर विकास विभागातून नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर केले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। यावेळी माझ्या समवेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्षा दीपा मॅडम तसेच अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहे। भैया, आपण MIM मध्ये जाणार असलेली चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, काय सांगा? खरं तर हे बघा, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे आणि चांगल्या प्रकारे नागरिकांची समस्या सोडवण्याचा काम करतो आहे आणि आमचे जे विरोधक आहे त्यांचा एक कुटील डाव आहे मला बदनाम करण्याचा। आज जर माझ्या मनात कुठली अशी गोष्ट नाही आणि मी चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी पक्षात काम करतो आहे आणि काम करणार आहे। भैया, सूचनाला अतिक्रमण स्टे संदर्भात नेमकं श्रेय कुणाचं? अनेक राजकीय लोकप्रतिनिधी त्याचं श्रेय घेत आहे। ते सर्वांना माहीत आहे की सुशीनाला अतिक्रमणासाठी मी सुमारे वर्षभरापासून सातत्याने प्रयत्न करतो आहे आणि काही लोकप्रतिनिधींनी केविलवाणा प्रयत्न केलेला आहे श्रेय घेण्याचा, पण त्यांना कुठेही श्रेय भेटणार नाही, हे सगळं नागरिकांना माहीत आहे। मी जेव्हा पहिल्यांदा मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेस सुद्धा स्वर्गीय आमचे अजितदादा पवार साहेब यांनी त्यावेळेस अतिक्रमण थांबविला होता, पण नंतरच्या काळात हे जे पाळीव आयुक्त आल्यामुळे त्यांनी नागरिकांवर अन्याय केलेला आहे आणि त्या नागरिकांवर अन्याय आम्ही होऊ देणार नाही। त्यांच्या पुनर्वसनासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहे आणि त्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही पक्के घरे बांधून देऊ अशा मी आपल्याला सांगू इच्छितो। आज प्रभाग क्रमांक 19 में हमने शब्बीर नगर इस इलाके में 100 फुटी रोड से लेकर हनीफ पिंजारी इनके घर तक रास्ता कंक्रीट काम का शुभारंभ किया है। इस काम के लिए मेरे पास हमारे युवा नेता रफीक शाह पठान, वैसे ही माजी नगर सेवक हमारे सद्दाम खान, समीर भाई खान, कौसर भाई शाह, अजर अली सैयद और बहुत सारे यहाँ के नागरिकों ने मेरे पास मांगनी की थी, इसलिए मैंने नगर विकास के मूलभूत सोई सुविधा इस योजना के तहत इस काम के लिए 25 लाख रुपए मंजूर किए थे। आज उसी काम का इफ्तिताह मेरे हाथों किया गया है।